नमस्कार, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज मी गणपती बाप्पा विशेष काही खरेदी केलेली आहे आणि तीच तुम्हाला दाखवणार आहे। मीशोवरून डेकोरेशनचं काही साहित्य मागवलं आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचं हे जे मटेरियल आहे ते मी मागवलं आहे। आता ते कसं आहे त्याचा रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले ह्याच्यात काय आलं ते पाहू। अच्छा, तर ही डेकोरेशन नेट आलेली आहे। ह्याच्यामध्ये हे दोन हुक सुद्धा मिळतात। हे पहा, हे आपण भिंतीला चिकटवू शकतो, खिळे ठोकायची गरज नसते। त्यानंतर ही लाइटिंग माळ आहे। हे पहा, बरीच मोठी लांबलचक अशी लाइटिंग माळ याच्यासोबत येते आणि ही अशी पिंक कलरची छान नेट आहे। अच्छा, दोन प्रकारामध्ये ह्या नेट आहे, म्हणजे या खिळ्यांना त्या ज्या आपल्याला हे जे हुक मिळालेत, सॉरी, ह्या हुकला ती नेट अडकवायची आणि त्याच्या पुढे ही लाइटिंग लावायची। तर असे हे डेकोरेशनसाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो। रिजनेबल प्राईसमध्ये हे आहे। तर मीशोवरून जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी हे मागवायचं असेल तर तुम्ही नक्कीच मागवू शकतात। आता जे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीचं पुढचं मटेरियल आहे ते तुम्हाला दाखवते। हे पहा, ह्या अशा सुंदर माळा आहेत ज्या आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला वापरू शकतो। गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीच काय आपण घरात पण एरवी देव्हाऱ्यात वगैरे वापरू शकतो। अशा छान दिसणाऱ्या या माळा आहेत। ह्या सुद्धा अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आहेत बरं का। आणि ह्या ज्या आहेत 1 2 3 4 आणि 5 माळा ह्या आहेत। ह्याची साईज तुम्हाला सांगते, छोटी मोठी। हे पहा, एकसारख्या साईजमध्ये ह्या आहेत। मला आधी वाटलं होतं की छोटे मोठे असेल, पण तसं नाही आहे। ह्या एकसारख्या साईजमध्येच आहेत आणि ह्या अशा 5 माळा आहेत। तर ह्यासुद्धा आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो। आता पुढचे जे गणपती डेकोरेशनसाठीचं सामान आहे किंवा शॉपिंग आहे तर ती आहे तर हे सुद्धा बॅकग्राऊंड आहे, म्हणजे पडदा आहे हा। हे पहा, नेट आहे, ही बॅकग्राऊंडला लावायची आणि त्याच्या पुढे ही लाइटिंग आहे। तर ही लाइटिंग पानांच्या आकाराची तुम्हाला दाखवते। पण त्याआधी ही जी नेट आहे ह्याची क्वालिटी पाहू। ही पहा, ही अशी ही पिवळ्या रंगाची नेट आहे। आता याचं जे डायमेन्शन आहे, म्हणजे किती मीटरची ही नेट आहे, हे सगळं मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दिलेलं आहे, तुम्ही तिथे ते चेक करू शकता। त्यानंतर ही जी लाइटिंग आहे हे पानांची डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये लाइटिंग दिलेली आहे। तर हे सगळा जो सेटअप आहे तो केल्यानंतर कसं दिसेल तर हे सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती फोटो पाहत असाल। आणि हे सगळे ना आपल्या रिजनेबल किमतीमध्ये आहे, आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये आहे। तर हे आपण गणपती डेकोरेशनसाठी मागवू शकतो। चला, गणपती डेकोरेशनसाठी आपण 2 प्रकारचे बॅकग्राऊंड बघितले, बॅकड्रॉप्स आपण ज्याला म्हणतो। तर ते 2 प्रकारचे म्हणजे जाळीचे पडदे बघितले, त्याच्यावरची जी लाइटिंग असते ती पाहिली। त्यानंतर एक मी तुम्हाला छान असं शोपीस दाखवले। आता हे सुद्धा जे मी मागवलेलं आहे हे सुद्धा शोपीसच आहे। तर हे सुद्धा आपण ह्या बॅकग्राऊंडवरती लावू शकतो। बरं, ह्याचं पॅकिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे, छान पॅकिंग आहे। आता मी हे ओपन करून पाहते। तर हे पहा, हे असं जे शोपीस आहे, पुठ्ठ्याचं हे बनवलेलं आहे आणि ह्याला हे जे छान मणी आणि घंटी जे आहे ना ती खरोखर वाजते, छान आवाज येतोय तिचा। आणि हे सगळे ना याची जी हाईट आहे ती वर खाली अशी आहे, म्हणजे मोठं मग छोटं छोटं असं करत जाणारी आहे हाईट आहे। 5 प्रकारच्या ह्या माळा मिळतात।
पहिली जी आहे जी मधोमध असणार आहे तिच्यात हे 3 प्रकारचे फुलं असतील. दुसरी जी माळ असेल ज्या आजूबाजूला असतील तर त्याच्यात 2 प्रकारचे फुलं असतील आणि तिसरी जी माळ असेल त्याच्यात एक फूल असेल आणि सगळ्या फुलांना इथे खाली ही वाजणारी घंटी दिली आहे. त्यानंतर मणी जे आहे ते छान आहेत. ही सगळी जी बनावट आहे त्याची क्वालिटी छान आहे, उत्तम क्वालिटी आहे. हे पहा, दिसायला सुद्धा खूप छान सुंदर असं दिसतंय. आणि आता हे बॅकड्रॉपवरती लावल्यानंतर कसं दिसेल तर हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ह्याची जी किंमत आहे, प्राईस आहे ते सगळं तुम्हाला स्क्रीनवरती मी शेअर केलेलं आहे. मोत्यांच्या माळा आहेत आणि त्याला खाली अशी घंटी लावलेली आहे. हे पहा, अशा सुंदर सिंगल अशा या मोत्यांच्या माळा आहेत. हे पहा. हां, तर ह्यांची जी हाईट आहे ना ती कमी जास्त आहे. म्हणजे सगळ्यात मध्ये जी माळ असेल तर तिची हाईट सगळ्यात जास्त, आजूबाजूला थोड्याशा छोट्या तर किंवा आपण व्हाईस वर्सा की आतमध्ये छोटी माळ आणि त्यानंतर मोठ्या माळी असं आपण लावू शकतो. तर ह्या ज्या माळी आहेत त्या एकूण आहेत 7. हां, तर ह्या 7 छान मोत्यांच्या माळा अशा मागवलेल्या आहेत. आता हे डेकोरेशन करताना आपण मागे एखादं बॅकग्राऊंड म्हणजे एखादा बॅकड्रॉप पडदा लावून त्याच्या पुढे ह्या माळा लावू शकतो किंवा मग सहज आपल्याकडे जर कलरफुल भिंत असेल तर त्या भिंतीवरती सुद्धा ह्या माळा लावू शकतो. एखादी ओढणी असेल सोनेरी रंगाची तर ती ओढणी लावून त्याच्या पुढे ह्या माळा लावू शकतो. असं काहीही आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण डेकोरेशन करू शकतो. बरं, ह्या माळांची जी क्वालिटी आहे ती चांगली दिसते. ह्या माळा अडकवण्यासाठी सुद्धा इथे छान हुक दिलेला आहे. त्याच्या खाली ही घंटी आहे, पण घंटी वाजत नाही, ही शोची घंटी आहे. त्याआधी मी जे तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवले होते त्यामध्ये ज्या घंट्या होत्या ना तर त्या खरंच वाजायच्या, छान टिंगटिंग आवाज यायचा. पण ह्या घंट्या ज्या आहेत तर ह्या शोच्या आहेत आणि प्लास्टिकच्या आहेत. जरी हे आपल्याला मेटलसारखं दिसतंय तरी ह्या प्लास्टिकच्या घंट्या आहेत. पण ओव्हरऑल याची जी क्वालिटी आहे ती चांगली आहे. तुम्ही हे प्रोडक्ट बिनधास्त मागवू शकता. ह्याची जी प्राईस रेंज आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्या प्राईसमध्ये तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे हे मिळून जाईल. क्वालिटी चांगली आहे त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट मागवू शकता. आता जो पुढचा प्रोडक्ट आहे तर ते एक तोरण मी मागवलेलं आहे. हे पहा, थांबा तुम्हाला दाखवते. हे पहा, असं हे तोरण आहे. तुम्हाला उभं ह्याच्यात दाखवते, बऱ्यापैकी मोठं असं आहे. तर हे जे तोरण आहे ना याचं जे मटेरियल आहे तर हे दिसताना कापडी दिसतंय, पण हे कापडी नाही आहे. तर वरून फक्त हे जे तुम्हाला डिझाईन दिसते ही कापडी आहे, पण त्याच्या मागे हे ज्याला चिकटवलेलं आहे तर ते रबरी आहे. जसं आपण आपल्या मॅट असतात बघा, त्या योगा मॅट वगैरे असतात तर ते कसं असं सॉफ्ट रबर असतं, तर तसं हे कापड आहे, म्हणजे हे मटेरियल आहे. आणि छान आंब्याच्या पानांचं आणि कमळाच्या फुलांचं असं हे तोरण आहे. दिसायला छान दिसतंय. त्यानंतर हे तोरण अडकवण्यासाठी त्याला असे 3 ठिकाणी हे अडकवण्यासाठीच्या ह्या रिंग दिलेल्या आहेत. खाली हे छान गोंडे आहेत. क्वालिटी याची चांगली वाटते. मध्ये फक्त ही जी फुलं दिसत आहेत तर ही प्लास्टिकची आहेत, पण बाकी ओव्हरऑल याची क्वालिटी चांगली आहे. तुम्हाला मागवायचं तर तुम्ही हे नक्की मागवू शकतात. गणपती बाप्पाच्या जे आपण आरास बनवतो तर त्याच्या पुढे आपण हे तोरण लावू शकतो किंवा आपल्या दाराला सुद्धा हे लावू शकतो. प्राईससुद्धा रिझनेबल आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. तर असं हे सुंदर दिसणारं एक तोरण आहे. तर जे मी तुम्हाला आता डेकोरेशनसाठीचं साहित्य दाखवलं सगळ्यांची क्वालिटी उत्तम आहे, तर तुम्ही ते अगदी बिनधास्त मागवू शकतात. बजेटमध्ये आहे. मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिकडून तुम्ही ते मागवू शकतात. किंवा जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक तुमच्या मेसेज बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.